सोलापूरमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचं अपहरण झालेलं होतं। काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्याकरता अपहरण करून हत्येचा प्रयत्न झाला असा आरोप गोपीचंद पडळकरांचा आहे। शरणू हांडे असं अपहरण झालेल्या गोपीचंद पडळकर समर्थकाचं नाव आहे, तर अमित सुरवसे असं अपहरण करणाऱ्या आरोपीचं नाव आहे। ज्या व्हिडिओमुळे शरणू हांडे यांचं अपहरण झालं होतं तो व्हिडिओ आता समोर आलेला आहे। पडळकर समर्थक असलेल्या शरणू हांडे यांना आरोपी अमित सुरवसे याला 3 महिन्यापूर्वी मारहाण केलेली होती। या मारहाणीचा राग मनात धरून आरोपी अमित सुरवसे यांना पडळकर समर्थक शरणू हांडे याचं अपहरण केलं। आरोपी अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना आता अटक करण्यात आली आहे। पानटपरे तिथं उभारले आले गाडीतनं डायरेक्ट उभार केला। तिथनं गाडीत घालून पायाला बांधून घेऊन गेले। किती जण होते? 7 जण। काय गाडीत बसून झोपले होते मला। वरतीला काहीतरी डिपार्टमेंट येऊन पकडलं। कशानं मारलं? हातात काय होते हत्यार? आपलं कोयता होती आणि वॉकी स्टिक होतं आणि तलवार होती। कधी कुणी जर कायदा व सुव्यवस्था हातात घेत असेल तर त्याला आम्ही कधीही पाठिंबा करत नाही, देत नाही। त्यामुळे जे पोलीस प्रशासन आहे त्यांनी योग्य ती कारवाई करावी। आता हा जो आमचा कार्यकर्ता आहे तो धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे, त्याचं आणि ज्याची मारहाण झाली त्याचं 2-3 महिन्यापूर्वी त्या व्यक्तीने याची मारहाण केली होती आणि मग त्याच्यात कुठेतरी वाद वाढला असावा आणि कदाचित तिथे असणाऱ्या पोलीस प्रशासनाने त्याला मदत केली नव्हती आणि मग ती गोष्ट मनामध्ये ठेवून कधी कधी काय होतं, जर दुसऱ्या कोणाकडनं ते न्याय मिळत नसेल तर मग लोक न्यायव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे ह्या गोष्टीमध्ये निपक्ष पद्धतीने पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन करावं। सोलापूरमध्ये गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचं अपहरण झालेलं आहे आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडताना दिसतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।